मला तर असं वाटतं मित्रांनो, हे छोटं गाव आहे बुलढाण्यामध्ये. तर मी राजकुमार शास्त्री सोबत फिरत होतो बुलढाणामध्ये. मित्रांनो तुम्हाला काय सांगू, मला पण बुलेट घ्यायची बरं का. तुम्ही सपोर्ट करत राहा आपल्याला, आपण पण एक दिवस नक्की बुलेट घेऊ. 9977 तिथून आलो डायरेक्ट आपल्या शिवाजी महाराजच्या चौकामध्ये. माझ्या सर्व भावांना जय महाराष्ट्र बरं का मित्रांनो. आणि मी आलो डायरेक्ट शिवाजी महाराजच्या मंदिराकडे, म्हणजे नवीन बनताय बरं का बुलढाण्यामध्ये. मला चक्करच पडला मित्रांनो, एवढं घर कोणाचं असेल म्हणलं आता या बुलढाण्यामध्ये यार. मग म्हणलं आता एवढा विचार करून का फायदा नाही, आपल्या नावावर तर करून देणार नाही तो. अच्छी स्पीडनं आलो ना मित्रांनो मी मॉलमध्ये तरी लिफ्ट अशी होती ना की म्हणलं आता पडतो का खाली. हे सोन्याचं आहे का मित्रांनो, खाली आपण काढून देऊ घरी. राजकुमार शास्त्री सोबत आलो भाऊ कलेक्टरच्या ऑफिस मध्ये. त्याला थोडं काम होतं आणि तो म्हणला भाऊ आपल्याला जेवण करायला पण जायचंय ना. आलो जेवण करायला मी. हो दादा आम्हाला पण 2 गोड पान बनवा मस्त तडका मारून. तर आमच्या ताईला आहे करा बरं का. आणि ताई घेऊन आली आम्हाला कॉफी पाहायला. मित्रांनो या कॉफी मध्ये काढी का काय मला समजत नाही, तुम्ही कमेंट करून नक्की सांगा बरं का. आणि भेटलो आपल्या सुजल भाऊ यांना. सुजल भाऊचा स्वभाव पण भारी बरं का मित्रांनो. आणि तिथून गेलो आम्ही श्रीकांत भाऊला भेटायला. श्रीकांत भाऊ होते बाहेरच. म्हणलं श्रीकांत भाऊ सोबत थोडा ब्लॉग शूट करू. श्रीकांत भाऊ असल्यावर काहीच टेन्शन नाही मित्रांनो आपल्याला. आणि भाऊनं पाडला ना फेसवॉश खाली आणि मला सुचला लावला बरं का तो. मी घेतला भाऊ मित्रांनो 3000चा परफ्यूम. कोणाला सांगताना का 500 रुपयाचा आहे बरं का. आणि निघलो घाटाच्या रस्त्यानं. आणि मग भावड्या द्या दणका.